कुठे दूर तारा, कुठे हा किनारा, सारेच भासे नव्या सारखे. जिथे रात राणी आता दरवळेल, नवा डाव दोघे मांडू तिथे. तुझा हात हाती असो जन्म साथी, नकोया सुखाला तारसे. तुझी साथ असता माझ्या आकाशी, कशी चांदण्याची आरास आहे. अजूनही वाटते मला की, अजूनही चांदण्यात आहे, अजूनही चांदण्यात आहे. अण्णासाहेब, 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 अहो, काय झालं तुम्हाला? अहो, उठा. मला फोन करून द्या, मला. वहिनीसा समधी तयारी झाली या. आऊसाहेबांना अखेरच्या दर्शनासाठी बोलवलंय.
नाही, आम्ही त्यांना पाहू शकणार नाही. कौशल्य, आज मी तुला एक कथा सांगणार आहे. बैस बैस बैस. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. मला माणूस होता, पण बिचारा वयानं अनुभवानं थकला होता, भागला होता. तशात राणीही गमावून बसला होता. तर अशा परिस्थितीमध्ये त्याच्या आयुष्यात एक मुलगी आली. व्युत्पन्नमती होती, हुशार होती आणि ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत पारंगत होती. अहो, हे तर आपलंच. ऐक, तर अशी ही मुलगी त्याच्या आयुष्यात आली आणि त्याचं सगळं आयुष्य फार बदलून गेलं. आणि तो मग तिच्यात इतका गुंतला की त्यानं तिला लग्नाची मागणी घातली. खरं म्हणजे त्या दोघांच्या वयात खूप अंतर होतं. परिस्थिती तर फार टोकाची वेगळी होती, पण तरीही त्या दोघांचं लग्न झालं. तुला कळते का मी काय सांगतोय ते? मेघदत्त, आवरा स्वतःला. अहो, किती दुःख करणार. नियतीचा खेळ बाबा. शेवटी व्हायचं तेच झालं. म्हणजे जे झालं ते खरंच खूपच दुःखद होतं, पण काय करणार ना. अण्णासाहेबांचं देखील वय झालेलं होतं. त्यामुळे या सत्याचा सामना कधी ना कधी आपल्याला करावाच लागणार होता. आवरा स्वतःला. मेघदत्त, अहो, स्वतःसाठी नाही तर या प्रजेसाठी. शेवटी या राजघराण्याची धुरा तुम्हालाच सांभाळायची. रमेश मामा, तुम्ही एक गोष्ट विसरताय. मी लग्न न करण्याचा निर्णय घेतलाय आणि लग्न झाल्याशिवाय कोणीही या राजगादीवर बसू शकत नाही. ते माहिती आहे मला, पण आता ती वेळ आली आहे. तुमचा निर्णय बदलण्याची वेळ आली आहे. मामा, हो, मेघदत्त आणि बाळा, सत्ता जर आपल्या हातात राहावी असं वाटत असेल ना, तर तुम्हाला लग्न करावंच लागणार. तुम्हाला राजगादीवर बसावंच लागणार मेघदत्त. त्यासाठी आमचे बाबा आहेतच. रावसाहेब, रावसाहेबांविषयी अण्णासाहेबांचं काय मत होतं हे जाणता तुम्ही. त्यामुळे रावसाहेबांच्या हाती सत्ता जाण्याचा अजिबातच चान्स नाही. तुम्ही तयार व्हा.
लग्न न करण्याचा निर्णय मागे घ्या. मेघदत्त, अहो आम्ही तुमच्या भल्यासाठीच सांगतोय. अहो, एकदा का तुम्ही लग्न केलं ना, तर तुम्ही या राजगादीवर बसाल. संपूर्ण शिपुरापूर तुमच्या अधीन असेल. सगळीकडे तुमचंच राज्य असेल. आणि आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे. पटतंय ना तुम्हाला? हीव येते मला तुमची, किंबहुना तुम्हा सगळ्यांची. अहो इकडे प्रसंग काय आहे, आपल्यावर कुठली परिस्थिती ओढावली आहे, आणि अशा वेळी तुम्हाला फक्त सत्ताच सुचते. तेव्हा मेघदत्त, रमेश मामा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कृपया वाईट मानू नका. या राजगादीवर कोणाची सत्ता येते यांनी खरा तुम्हाला काहीच फरक पडायला नको. तुम्ही इकडे आऊसाहेबांचे भाऊ म्हणून राहायला आलात. या राजघराण्याशी तुमचा काही एक संबंध नाही. त्यामुळे जे जसं चाललंय तसं चालू द्या. राजघराण्याशी आमचा काही संबंध नाही. आम्हाला काहीच फरक पडत नाही. अरे मूर्खा, उलट आम्हालाच जास्त फरक पडतो. राजघराण्याचे नसतानाही या वाड्यात स्वतःची किंमत टिकून ठेवायची असेल तर आम्हाला खेळवता येईल असाच बाहुला या राजगादीवर बसला पाहिजे. आणि मेघदत्त, तुला कळत नसेल पण आम्हाला माहिती आहे, तूही तसाच एक बाहुला आहेस. त्यामुळे तुला राजगादीवर बसावंच लागणार आणि त्यासाठी लग्न सुद्धा करावंच लागणार. रडून घेऊया अलकवंस, रडून घेऊया. आता आयुष्यभर रडायचंच आहे आपल्याला. आणि लग्न करून पांढऱ्या पायाची मुलगी घेऊन आला घरात. वाड्यात पाऊल टाकता क्षणी आपल्या अण्णासाहेबांना खाल्लं. तिच्या अपशकुनामुळेच अण्णासाहेबांचा जीव गेला. आपण पोरगे झालो अलकवंस. पण तिला कोणी काही बोलणार आहे का? नाही. आता लाडक्या आणायची लाडकी बायको आहे ना ती. अण्णासाहेबांचा जीव घेतला तिने आणि आता वाड्यात आपल्या टाळूवरचं लोणी खाणार. पण आपण काही बोलू नाही शकणार. आपण फक्त रडत राहायचं. नाही, बरोबर बोलताय तुम्ही. मी अशी गप्प राहणाऱ्यांमधली नाही. पोरगी या घरात आली आणि वाटोळं केलं या घराचं. नाही, आता ती या वाड्यात राहणार नाही. तिला या वाड्यातून जायलाच हवं. जायलाच हवं. आई प्लीज शांत व्हा. प्लीज रडू नका. हो, मला खूप झाली नाटकं. तुला खूप वाईट वाटतंय? खूप दुःख झालंय तुला?
ही सगळी नाटकं बंद कर आणि बाहेर हो. वत्सा, बहिणी तुम्ही मध्ये बोलू नका. ही पोरगी या वाड्यात आली आणि वाटोळं केलं या वाड्याचं. माझ्या अण्णासाहेबांचा जीव घेतला हिने. ही पोरगी एक क्षणही या घरात थांबणार नाही. वत्सा, काय बोललाय तुम्ही? वत्सा, काय ऐकलंय तुम्ही? वत्सा, काय करताय तुम्ही? काय करताय? बोलू नका. वत्सा, ऐका माझं. वत्सा, समजावलं असतं ना. पण बरोबर बोलतायत त्या. ही असेल तुमच्या लेकाची बायको, पण त्याचा अर्थ असा नाही की ही वाड्याच्या जीवावर उठली तरी आम्ही तिला हे असं उरी कवटाळून बसावं. आणि तुम्ही सुद्धा जरा वाड्याचा विचार करा आणि या अपशकुनी मुलीला आधी घराबाहेर काढा. काय बोलताय बहिणीला? काय वाटतं? तू काय शांतपणे बघतेस का? तुलाच कोणी नाही वाचवू शकत. तू शांतपणे बाहेर पड, नाही तर असं नका. तू शांत बहिणी, गप्प बसा तुम्ही. घराबाहेर चल, घराबाहेर. प्लीज, मी हात जोडते तुमच्यासमोर. प्लीज असं करू नका. प्लीज प्लीज. आता तडक इकडनं निघायचं. या वाड्याच्या आसपास जरी तू फिरकलीस ना तरी याद राख, बेडकीने कितीही फुगायचा प्रयत्न केला तरी तिची गाय होत नाही. तिने त्या घाणेरड्या डबक्यातच राहायचं असतं. राजमहालाची स्वप्न नाही बघायची. तोंड काळं करायचं आणि ह्या पुढे ह्या वाड्याशी तुझा काहीही संबंध नाही हे लक्षात ठेवायचं. निघ. जाऊ दे लखवंत, तुम्ही एवढं बोलताय तिच्याशी. इतकी लायकी आहे का तिची? चला चला. आई, मी रेवाला घेऊन मुंबईला चाललोय. तर वाड्यात ही गोष्ट कळल्यावर काय गोंधळ उडणार आहे तुला सांगायची गरज नाही. त्यामुळे मी इथून निघून जाणंच योग्य. पण मला नाही योग्य वाटत आहे. म्हणजे आपण पळून का जायचं? आणि काही झालं तरी हा आपला परिवार आहे. हे बघ, आपण घरी जाऊया, सगळ्यांना सविस्तर सगळं सांगूया, समजावूया. आपलीच माणसं आहेत ती. चिडतील, रागावतील, पण शेवटी समजावून घेतीलच ना. तू अजून माझ्या घरच्यांना ओळखत नाहीस. नाही, राजघराण्याची सून होणं म्हणजे खरंच कठीण आहे. अगं, म्हणूनच तर मी तुला म्हणतोय की आपण मुंबईला जाऊया. नाही अनय, हे हा माझाच परिवार आहे, माझीच माणसं आहेत. आणि असू देत ना नियम, पण मला माहितीये या छोट्या छोट्या गोष्टी करताना सुद्धा ना मला आनंद मिळणार. आणि हा, अजून काही नियम असतील ना तर ते सुद्धा सांग. पोरी, तू त्या वाड्यात जाणार आहेस, सून म्हणून जाणार आहेस. चिंता वाटते ग पोरी. या वाड्यात बायकांना चांगली वागणूक नाही, खूप शिस्तीचं वातावरण आहे. बायकांना हजारो बंधनं, हजारो निर्बंध,